नमस्कार, मी अश्विनी तुमचं स्वागत करते आजच्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तर आज होता रविवार. मी आधी सगळं आवरून घेतलं, स्वयंपाक घर वगैरे, आणि त्यानंतर आंघोळ केली होती. कारण फार गरम होतं आणि खूप घाम येतो स्वयंपाक करताना, त्यामुळे आधी स्वयंपाक आणि मग आंघोळ. तर आज रविवार असल्यामुळे आज होते आमच्याकडे बिर्याणी. तसं शक्यतो दर रविवारी आम्ही करतो, पण मध्यंतरी मी बंद केलं होतं. गेल्या वेळेस मटण आणलं होतं. पहिलं आधी मला खावंसं वाटायचं, पण आता यांना हवं असतं. तर यांना मटण जास्ती आवडतं, खातात थोडंसं पण हवं असतं. तर गेल्या वेळेस मटण केलं होतं तेव्हा जेव्हा त्याचं आळणी केलं होतं ना, तर म्हणून 1-2 चमचे त्याचं आळणी सूप पिलं होतं. तर म्हटलं होतं मटण नको जास्ती द्यायला, आपण तिला चिकन देऊयात. म्हणून मग आज चिकनचा प्लॅन केला होता. तर हे बोलले चिकन बनवणार आहे, त्या चिकनसोबत चिकनची बिर्याणी कर, भाजी वगैरे करू नको. म्हणून मग हे केलं होतं आणि मनूसाठी आळणी. तर मनूला खाऊन वगैरे घालून झालं. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. आणि हे जे पहिलं आहे ते यांचं ताट आहे. यांना बिर्याणीसोबत काकडी हवी होती आणि मला कोशिंबीर लागते नेहमी. तर मी मस्त असं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर संध्याकाळी निघालो बाहेर जाण्यासाठी. साधारण 6-6:15 वाजले असतील. मला खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. म्हणजे मला खूप रोपं घ्यायची होती, काही कुंड्या घ्यायच्या होत्या, चेंज करायच्या होत्या. मला ड्रेस पाहायचे होते कारण खूप गरम होतं. तर म्हटलं कॉटनचे असे सिवलेस वगैरे बघावेत थोडेसे. पण खरं सांगू, एकही काम माझं झालं नाही. त्यातली फक्त एक गोष्ट झाली, ती काही मी सांगतेच. पण इथे बघात मनू कसा लाड करून घेते पप्पाकडनं तिचा. तर ती गोष्ट होती की आम्हाला ना इथला वडापाव खूप दिवस झाले टेस्ट करायचा होता. पण आम्ही जेव्हाही येतो ना तो संपलेला असतो आणि खूप सारी वेटिंग असते. म्हणून तर इथे गाड्या बघून तिचं टाईमपास करत होते. पण मला खूप गरम होत होतं आणि खूप फ्रस्ट्रेटही व्हायला झालं होतं. तर आम्ही वडापावसाठी जवळपास 15 ते 20 मिनिट वेटिंगला थांबलो आणि त्यानंतर आम्हाला वडापाव मिळाला. मी तर म्हणत होते घरी पार्सल घेऊ, पण यांनी ऐकलं नाही. यांचं म्हणणं होतं आपण तिथेच गरम गरम खाऊ. आता एवढ्या गरमीत काय तो गरम वडापाव खाता येणार आहे. पण म्हटलं चला हरकत नाही. फायनली आमचा वडापाव आला. आम्ही तो टेस्ट केला, छान वाटला. पण गरमीमुळे त्याची म्हणावी अशी मजा घेता आली नाही. म्हटलं जेव्हा नेक्स्ट टाईम पाऊस वगैरे पडेल ना, तेव्हा इथून पार्सल घेऊन जाऊ. कारण इथे उभं राहून खाणं शक्य नाही. नवन्या वगैरे असल्यावर थोडंसं अवघडच होईल. त्यानंतर आम्ही फटाफट घरी आलो, कारण 8 वाजून गेले होते आणि मनूचा जो खायचा टाईम आहे ना तोही होऊन गेला होता. त्यामुळे मी आल्या पहिलं मनूचं खायचं बनवायला घेतलं. आणि हो, येताना आम्ही रस वगैरे पिऊन आलो होतो, त्यामुळे माझं पोट भरलं होतं. तर इथे ते मला तेच म्हणत होते की तूही जेवून घे. म्हटलं मला भूक नाही आहे, तुम्ही जेवत, कारण माझं पोट गच्च भरलं आहे. तर एक साईडला मनूचं खायचं बनवायचं चालू होतं आणि एक साईडला काहीतरी आमची बडबड चालू होते. आणि आमची जी बडबड आहे ती नेहमीच अशी काहीतरी चालू राहते. मला अचानक काहीतरी आठवतं आणि मी त्यांना ते सांगत बसते. चला, या गोष्टी अशाच चालू राहणार. आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या. बाय.